नमस्कार, मी पल्लवी. माझ्या छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज मी बनवलं जामून शॉर्ट्स. आता हे खूप व्हायरल होते आणि बऱ्याच रेसिपी पाहिल्या. मला सुद्धा ते पाहिलं की असं वाटत होतं मी सुद्धा असं करून ट्राय करून पाहावं कशी लागते याची टेस्ट. मनामध्ये होतं बनवायचं, पण आज काही इच्छा नव्हती, मूड नव्हता आणि बनवायला घेतलं तर सगळं सामग्रीसुद्धा नव्हती. म्हणजे पुदिना नव्हता घरामध्ये, आईस क्यूबसुद्धा मी ठेवलेले नव्हते. आता मी जांभळं जे होते आणलेले ते स्वच्छ 1-2 पाण्याने धुतले आणि चिल्ड होण्यासाठी फ्रीझरमध्ये ठेवले डब्यात टाकून. त्याच वेळेस मी बर्फ ठेवायचा ना, तर बर्फ ठेवायचं काही डोक्यात आलं नाही, कारण कधी मी बनवलंच नाही आणि याला बर्फाची खूप गरज होती. आता ते डोक्यातच आलं नाही. म्हटलं चला आता जसं बनल तसं बनवायला तर घेतलं. आता जांभळं पण कसे होते ना, याला बिया मोठ्या आणि जे साल्टा आहे, मांस जे आहे त्याचं म्हणजे गर जो आहे तो खूप कमी होता. मग जेवढा गर निघाल त्या बियांपासून बाजूला काढून घेतला, बिया साईडला केल्या आणि असे जांभळं चिरून घेतले. आता तुम्हाला खोटं काही बोलत नाही, खरं खरं सांगते. तर हे जामून शॉर्ट्स माझ्याकडून कसा झाला होता तुम्हाला रेसिपीच्या अगोदरच सांगते. तर तो काय एवढा छान जमला नव्हता, कारण मनामध्ये करायची इच्छाच नव्हती, कारण कंटाळा आलेला होता. पण बनवायचं होतं, ट्राय करायचं होतं, टेस्ट करायची होती की आहे तरी कसं, लागतं तरी कसं, एवढ्या रेसिपी शेअर होत आहेत. तर मग मी सुद्धा ट्राय करून पाहिलं. तर त्याला खरंच पुदिन्याची गरज आहे, आईस क्यूबची सुद्धा गरज आहे आणि थोडासा चाट मसाला पाहिजे, साखर पाहिजे. तर यामधल्या मी कुठल्याच गोष्टी टाकल्या नाही, फक्त चाट मसाला टाकला आणि बाकी काहीच टाकलं नाही. त्यामुळे त्याला एवढी काही टेस्ट आली नव्हती. ठीक लागत होतं आणि माझ्या मुलांनी ते आवडीनं पिलं. मला त्याचं आश्चर्य वाटत होतं. ते मला आवडलं नाही, पण त्याने कसं आवडीनं पिलं. म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी आहे आवडीसारखं, हे मला जाणवलं. पण मग मी म्हटलं आता दुसऱ्या वेळेस रेसिपी बनवायची तर खूप व्यवस्थित बनवायची, म्हणजे सगळं काही त्यामध्ये टाकायचं आणि त्याची छान मज्जा घ्यायची आहे. बनवायला पाहिजे तर मनातून काहीतरी बनवलं तर छान लागतं ना. मग चला, त्याचा जो गर आहे जांभळाचा तो काढून मिक्सरला टाकला. आता आईस क्यूब ठेवले नव्हते म्हणून मी काय केलं, थंड पाणी होतं, म्हटलं चला आता ते पाण्याबिगर म्हणजे मिक्सरला फिरणार सुद्धा नाही व्यवस्थित, म्हणून थंड पाणीच टाकलं. थोडासा चाट मसाला टाकला. मग आता यामध्ये थोडंसं काळं मीठ आणि साखर टाकली असते तर ते अजून छान लागलं असतं ना. पण तसं नाही केलं, कारण मनातच नव्हतं ना बनवायचं, नुसतं करून पाहायचं होतं. तर केलं कसं तरी, फिरवलं मिक्सरला. मग काय बघितलं होतं शॉर्ट्स बनवता वेळेस कुणाचे तरी, की त्याच्यामध्ये चटणी मीठ मिक्स करायचं, ते ग्लासला लिंबू फिरवून घ्यायचं, चटणी मीठ लावायचं. तसं मी सुद्धा केलं, लिंबू फिरवलं, चटणी आणि थोडंसं मीठ मिक्स केलं. म्हटलं मुलगा ओरडन, त्याला खूप तिखट लागलं, म्हणून अगदी थोडीशी चटणी आणि मीठ टाकलं आणि ते ग्लासला कवर करून घेतलं. तर छान वाटत होतं बरं का. आता हे पहिल्यांदा बनवलं आहे, तर दुसऱ्या वेळेस मनातून बनवणार. आणि खरंच मला असं आता पहिल्यांदा बनवली रेसिपी, दुसऱ्या वेळेस वाटतं मी मनातून करून बघल, छान होईल. कारण एवढी काही खराब लागत नव्हतं, ठीक लागत होतं. थोडंसं तुरटपणा लागत होता, कारण मी त्यामध्ये काही ॲडच केलं नव्हतं ना. तुरटपणा तर जाणवेलच ना. चला मग, जसे जांभळं टाकतात डेकोरेटसाठी मस्त, तसे मी सुद्धा ठेवले फोटो काढण्यासाठी. त्यानंतर मग थोडंसं असं, आता जांभूळ शॉर्ट्स म्हटल्यावर ते दिसायला पाहिजे म्हणून थोडंसं जे त्याचं ज्यूस आहे ते असं प्लेटवर टाकलं, थोडंसं उडाल्यासारखं केलं आणि मस्त असं हे छान बनवून पाहिलं. तर चला, त्याने एन्जॉय केलं, मी सुद्धा केलं. पण जी मज्जा छान लागण्यात होती ती एवढी काही नव्हती आहे. पण आता दुसऱ्या वेळेस छान रेसिपी शूट करणार आणि तुमच्यासोबत शेअर करणार. आता आजचा हा छोटासा मिनी ब्लॉग्स तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि मला जे मी केलं ते तुम्हाला खरं खरं सांगितलं आहे. तर मग चला, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.